हा व्हिडिओ आम्ही तुमच्या कॉमेंट्सनुसार केला आहे. अनेक पालकांचा प्रश्न होता की माझं मूल डबा नीट नाही खात, पूर्णपणे संपत नाही, यावर उपाय सुचवा. तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. रोज सकाळी इतक्या प्रेमाने डब्बा भरायचा आणि संध्याकाळी तो तसाच्या तसा परत आलेला बघायचा. ओळखीचा आहे ना हा अनुभव? खास करून जेव्हा मूल 12 ते 16 वर्षांचं असतं. तर आज आपण ह्याच रोजच्या संघर्षामागे नक्की काय दडलंय हे जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला रोज सतावतो, की आपलं मूल डबा का खात नाही? रोजची डोकेदुखी वाटतंय नाही का? पण खरं सांगू, ही फक्त तुमची एकट्याची गोष्ट नाहीये. यामागे काही ठोस आणि खरं तर समजून घेण्यासारखी कारणं आहेत. ह्या सगळ्या समस्येचं मूळ आहे ना, ते आहे मुलांचा वयात. ह्यालाच आपण म्हणू शकतो किशोरवयीन आव्हान. हा त्यांच्या आयुष्यातला असा एक बदलांचा टप्पा आहे, जो त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करतो. आणि हो, त्यांच्या जेवणाच्या सवयींवर सुद्धा. एक गोष्ट आपण सगळ्यांनी आधी लक्षात घेतली पाहिजे. हा वाद फक्त जेवणाचा नाहीये. हा आहे त्या मोठ्या बदलांना समजून घेण्याचा, ज्यातून आपलं मूल सध्या जातंय. त्यांचं शरीर बदलतंय, त्यांचं मन बदलतंय आणि साहजिकच अन्नाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलतोय. चला तर मग बघूया की हे बदल नेमके आहेत तरी काय, कारण तो रिकामा न होणारा डबा आहे ना, त्याचं खरं उत्तर याच शारीरिक आणि मानसिक बदलांमध्ये दडलेलं आहे. जरा विचार करा, ह्या वयात त्यांच्या शरीराच्या आत एक खरं-खुरं वादळ सुरू असतं. उंची झपाट्याने वाढतीये, हार्मोन्समध्ये प्रचंड उलथापालथ होतीये, शरीर मजबूत बनतीये आणि ह्या सगळ्यासोबतच अभ्यासाचा ताण तर आहेच. ह्या सगळ्याला तोंड देण्यासाठी त्यांना जी ऊर्जा आणि पोषण लागतं ना, ते अपार आहे. आता हे बघा, इथेच सगळा घोळ आहे. एका बाजूला आहे त्यांच्या शरीराची मागणी. वाढीसाठी प्रोटीन हवंय, कॅल्शियम हवंय, आयर्न हवंच. आणि दुसऱ्या बाजूला काय दिसतंय? सकाळचा नाश्ता हमखास टाळला जातोय, बाहेरचं चटपटीत खाण्यावर जास्त जोर आहे आणि मोबाईलवर तर तासनतास जातात. म्हणजे बघा, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या सवयी ह्यात किती मोठी दरी निर्माण झालीय. आणि ह्या दरीचा परिणाम तो तर आपल्या रोजच्या बघण्यातलाच आहे. सततचा थकवा, छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चिडचिड, अभ्यासात अजिबात लक्ष न लागणं आणि आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटणं, हे सगळं थेट त्या रिकाम्या डब्याशी जोडलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. तर मग आता थेट संघर्षावरच बोलूया. रोज डब्यावरून जे एक प्रकारचं महाभारत घडतं, ते नक्की का घडतं? मुलं जेवायला नाही का म्हणतात? यामागची खरी त्यांच्या मनातली कारणं काय असू शकतात? ही आहेत त्यांच्या मनातली 4 मुख्य कारणं. पहिलं, रोज तेच तेच जेवण म्हणजे तोचपणा. दुसरं, त्यांना ती चव आता कंटाळवाणी वाटू लागलीय. तिसरं, आणि हे खूप महत्वाचं आहे, मित्रांचा दबाव. सगळ्यांसमोर घरचा डबा उघडणं त्यांना कुठेतरी कमीपणाचं वाटतं. आणि चौथं कारण म्हणजे डब्यातलं प्रमाण, जे कधी खूप जास्त वाटतं तर कधी खूपच कमी. आणि या सगळ्याचं सार खरं तर या एका वाक्यात आहे: मुलं हट्टी नसतात, त्यांची गरज बदललेली असते. हे वाक्य नीट लक्षात घ्या. ते आपल्याशी भांडत नाहीयेत, ते फक्त सांगायचा प्रयत्न करत आहेत की त्यांच्या गरजा, त्यांच्या आवडीनिवडी आता बदलल्या आहेत. हा हट्ट नाही, हा एक नैसर्गिक बदल आहे. ठीक आहे, मुलांची बाजू तर आपण समजून घेतली. आता जरा नाण्याची दुसरी बाजू पाहूया. म्हणजे एक पालक म्हणून आपला दृष्टिकोन कसा असायला हवा आणि या परिस्थितीत आपण काय बदल घडवू शकतो. अनेकदा आपल्याकडूनही चांगल्या हेतूनेच काही चुका होतात. आपण काय करतो? हेच खावं लागेल असा हट्ट धरतो, कधीकधी जबरदस्ती करतो, शेजारच्या मुलाशी तुलना करतो किंवा आपलं सगळं लक्ष फक्त त्यांच्या मार्कांवर असतं. आपल्याला वाटतं आपण त्यांचं भलं करतोय, पण नकळतपणे आपण हा संघर्ष आणखी वाढवत असतो. मग यावर उपाय काय? उत्तर अगदी सोपं आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांना फक्त 2च गोष्टी हव्या आहेत: आदर आणि निवड स्वातंत्र्य. हो, त्यांच्या मताला दिलेला आदर आणि काय खायचं हे ठरवण्याचं थोडंसं स्वातंत्र्य. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला आपला रोल बदलायचा आहे. एका नियंत्रकाची भूमिका सोडून आता आपल्याला एका सहकार्याची भूमिका घ्यायची आहे. त्यांच्यावर अधिकार गाजवण्याऐवजी त्यांना सोबत घेऊन यावर मार्ग काढायचा आहे. पौष्टिक आणि चविष्ट डब्यासाठी एक असा सोपा फॉर्म्युला पाहूया, जो प्रत्येक पालकांसाठी खूप उपयुक्त ठरेल. तर मग हे जे टीन टिफिन चॅलेंज आहे ना, ते आपण एकत्र मिळून सोडूया. मुलांना आवडेल आणि त्यांच्या आरोग्यासाठीही चांगलं असेल असा डबा बनवण्याची काही सोपी तत्त्वं आहेत. बघूया तरी काय आहेत ती. मुलांचा डबा यशस्वी होण्यासाठी या 3 गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत. 1. तो पोटभरीचा हवा, म्हणजे त्यांना शाळेत सारखी भूक लागणार नाही.
दुसरं, तो दिसायला आकर्षक हवा, म्हणजे मित्रांसमोर डबा उघडताना त्यांना छान वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो खायला एकदम सोपा असावा. ठीक आहे, तर आता ह्या समस्येवरचा सगळ्यात सोपा उपाय पाहूया. एक साधा फॉर्म्युला जो लक्षात ठेवायला इतका सोपा आहे की डब्याची चिंता खूप कमी होऊन जाईल. आणि तो फॉर्म्युला आहे 1 + 1 + 1. अगदी सोपं आहे नाही का? म्हणजे काय, तर डब्यामध्ये 1 कर्बोदकांचा म्हणजेच कार्बचा पदार्थ, 1 प्रथिनांचा म्हणजे प्रोटीनचा पदार्थ आणि 1 ॲड ऑन जसं की भाज्या किंवा फळं यांचा समावेश करायचा. आता हे प्रत्यक्षात किती सोपं आहे ते बघा. समजा आपण रोल देणार असू तर तो झाला कार्ब. त्यात पनीर किंवा अंड्याचं सारण भरलं की प्रोटीन मिळालं आणि सोबत भाज्या टाकल्या की झाला आपला ॲड ऑन. तसंच भातासोबत शेंगदाणे किंवा सँडविचसोबत एखादं पौष्टिक स्प्रेड हे एकदम उत्तम पर्याय आहेत. ओके, फॉर्म्युला तर कळाला, पण आता रोज रोज काय बनवायचं? चला, काही मस्त प्रॅक्टिकल आयडियाज बघूया, ज्या लगेच वापरायला सुरुवात करता येईल. सकाळच्या धावपळीत वेळ नसतो, बरोबर? मग हे पर्याय उत्तम आहेत. पनीर किंवा अंड्याचा रोल, भाज्या घालून केलेलं ग्रिल्ड सँडविच किंवा पीनट बटर आणि केळी लावलेला टोस्ट. हे सगळं चविष्ट, पौष्टिक आणि एकदम झटपट बनणार आहे. आपले पारंपरिक पदार्थसुद्धा या फॉर्म्युल्यात एकदम मस्त बसतात. उपम्यामध्ये शेंगदाणे टाकले की प्रोटीन मिळतात. पोह्यांमध्ये मोड आलेली कडधान्य घातली की ते अजून पौष्टिक होतात. आणि इडलीसोबत पोळी हा तर एक क्लासिक पर्याय आहे. आणि ज्या दिवशी स्वयंपाक करायला अजिबात वेळ नसेल त्या दिवशी हे पर्याय बघा. फळं आणि सुकामेवा, मोड आलेल्या कडधान्यांची चटपटीत चाट किंवा दही आणि भाजलेले चणे. हे सगळं पौष्टिक तर आहेच, पण सोपंही आहे. आणि ही एक प्रो टिप आहे जी खरंच खूप फरक पाडते. मुलांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यांचा डबा निवडण्याची संधी दिली की त्यांना एक जबाबदारीची जाणीव होते आणि मग ते आवडीने तो डबा खातात. बरं, काय करायचं हे तर पाहिलं, पण तितकंच महत्त्वाचं आहे की काय नाही करायचंय. म्हणजे डब्बा पॅक करताना आपण नकळत काही चुका करतो ज्या टाळायला हव्यात. मुलांना रोज जंक फूड किंवा चिप्ससारखे पदार्थ देणं टाळा. सॉफ्ट ड्रिंक्स तर शक्यतो नकोच. आणि एक मोठी चूक म्हणजे फक्त कर्बोदके असलेला डब्बा देणं, म्हणजे फक्त पोळी, भाजी किंवा नुसता भात. यामुळे त्यांना लवकरच परत भूक लागते. आणि याचं कारण असं आहे की असे पदार्थ मुलांची एकाग्रता कमी करतात. त्यांची एनर्जी लेव्हल एकदम वरखाली होते. याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि शाळेतल्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो. आणि शेवटी थोडं जेवणाच्या पलीकडे जाऊन बोलूया. कारण खरं तर हा विषय फक्त डब्याचा नाहीये. तो पालक आणि मुलांच्या नात्याशी जोडलेला आहे. पौगंडावस्था हा एक खूप संवेदनशील काळ असतो. या नाजूक वयात मुलांना उपदेश देण्याऐवजी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जेव्हा मुलांना असं वाटतं की आपलं ऐकलं जातंय, आपल्याला समजून घेतलं जातंय, तेव्हा ते स्वतःहून चांगल्या गोष्टी निवडायला लागतात. मोकळा संवाद हाच चांगल्या बदलांचा पाया असतो. तर जाता जाता एक विचार करूया की डब्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या मुलांशी एक घट्ट आणि मैत्रीचं नातं निर्माण करण्यासाठी आणखी काय प्रयत्न करू शकतो यावर नक्की विचार करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.